सर्वांना जय भीम, जय लवजी. आपल्याला माहीतच आहे की आता सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा फार मोठा गदारोळ सुरू आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्राच्या SC समूहामध्ये तसेच इतर समूहामध्ये सुद्धा याच्याबद्दल फार मोठे संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि याच अनुषंगानं काही या उपवर्गीकरणाच्या संबंधानं जी काही मुद्दे आहेत त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याच्या दृष्टीनं मी आपल्यासमोर आता वेगवेगळ्या या उपवर्गीकरणाच्या वेगवेगळ्या अँगलना घेऊन मी आपल्यासमोर ते सादर करत राहणार आहे आणि आपल्यासमोर नियमितपणे येत राहणार आहे. त्यासाठी मी सत्य उपवर्गीकरणाचे हे सदर या यूट्यूबच्या माध्यमातून चालवत आहे आणि आज त्याचाच एक भाग आपल्यासमोर मी विश्लेषणासह मांडणार आहे. तर तो भाग असा आहे पहिला की आरक्षण उपवर्गीकरणासाठी जी अनंत बदर समिती महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेली आहे त्या बदर समितीच्या अनुषंगानंसुद्धा विरोधक जाती आणि समर्थक जातीमध्ये सुद्धा काही प्रमाणात जो संभ्रम आहे तो मी माझ्या विश्लेषणासह दूर करणार आहे. तर आपल्याला माहीतच आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा SCमध्ये निर्णय आला आणि त्या अगोदर जवळपास 2 वर्षापासून महाराष्ट्रातील मातंग समाज हा सातत्याने सरकारकडे आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत होता की महाराष्ट्रामध्ये किमान अभ्यास आयोग नेमून इथे अभ्यास करून घ्या आणि आरक्षण वर्गीकरण लागू करण्याच्या दृष्टीनं सरकारकडे शिफारस करा केंद्र शासनाकडे. अशा पद्धतीची एक आमची मागणी सुरुवातीपासून होती आणि त्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक सुरुवातीपासून अनुसूचित जातीचा महाराष्ट्रातल्या जे 59 जातीचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी न्यायिक आयोग म्हणजे माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करावा आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा शैक्षणिक नोकरीतील प्रतिनिधित्वाचा अभ्यास करावा असं आम्ही सातत्याने सरकारकडे मागणी करत होतो की माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नियुक्त करावा. परंतु सरकारने या मागणीला रिस्पॉन्स न देता केवळ मातंग समाजाला झुलवत ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी एक मातंग समाजातल्या जे काही मागणी करणारे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या संघटनेचे किंवा पुढे असलेले या लोकांना घेऊन एक समिती तयार केली होती आणि त्याला 1 वर्षाचा कालावधी दिला आणि त्या समितीला सांगितलं की बाहेरच्या राज्याचा अभ्यास करा आणि तिथे काय झालं ते येऊन सांगा, म्हणजे अहवाल द्या. म्हणजे थोडक्यामध्ये जिथे महाराष्ट्रातल्या 59 जातीचा अभ्यास करायचा असतो तिथे या समितीला मात्र बाहेर राज्यात फिरण्यासाठी पाठवून दिलं आणि म्हणून या समितीला आम्ही पर्यटन समिती म्हणून मागे त्या काळामध्ये त्याच्यावर आम्ही सातत्याने टीका करत राहिलो होतो. या पर्यटन समितीवरसुद्धा किंवा अभ्यास समितीवरसुद्धा आणि सरकारच्या या निर्णयावरसुद्धा आम्ही सातत्याने त्यावेळी टीका करत होतो. कारण हे जे होतं हे सरकारचं केवळ वेळकाढूपणाचं धोरण या पर्यटन समितीमागे होतं. परंतु या जी अभ्यास समिती म्हणून जी नियुक्ती केली होती जिला आम्ही पर्यटन समितीने म्हणून टीका करत होतो या समितीमध्ये जे काही सदस्य होते ते मात्र खूप समाधानी होते की आम्ही काहीतरी मोठं काम करतो आहे. परंतु ॲक्च्युली ते मोठं काम नव्हतं, तर ते वेळकाढूपणाचं धोरण होतं. कारण बाहेरच्या राज्यातला अभ्यास करणं हा विषय काही या अनुषंगाने येत नव्हता, तरी पण सरकारने हे केलं आणि आमचे ते समितीमधले जे काही सदस्य होते मातंग समाजाचे ते अतिशय समाधानी होते आणि हे आम्हाला पटत नव्हतं सरकारचं धोरण. आणि ह्या समितीमधल्या पर्यटन समितीमधल्या सदस्यांचे जो काही दृष्टिकोन आहे
तो आम्हाला पटत नव्हता, म्हणून आम्ही सातत्याने त्याच्यावर टीका करत होतो. परंतु झालंही असंच की 1 वर्ष यांनी असाच वेळ गेला पर्यटन समितीचा, आणि त्याच्यानंतर 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आरक्षण उपवर्गीकरणाच्या दृष्टीने, आणि त्यावर मग आम्ही अजून स्पष्ट भूमिका घेतली की ही समिती बरखास्त करा आणि याच्या जागी माजी न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली, माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नियुक्त करा. हे आम्ही सातत्याने मागणी सरकारकडे करत राहिलो. आता यामागचा एकच उद्देश होता की आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण हा एका जातीचा विषय नव्हता. भले त्यामध्ये मातंग समाजाची प्राधान्यक्रमाची मागणी होती, म्हणजे एक जातीची प्रामुख्याने ती मागणी समोर येत होती उपवर्गीकरणाची. म्हणून या उपवर्गीकरणाच्या समितीमध्ये केवळ मातंग समाजाचे जर सदस्य घेतले असते किंवा कमिटी आयोग केला असता, तर या अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या अनुषंगानं ते काही न्यायाचं ठरलं नसतं, ते काही योग्य ठरलं नसतं, आणि त्याच्यावर खूप मोठी टीका टिप्पणी झाली असती की 59 जातीच्या अभ्यासाचा विषय जो आहे तो काही मातंग सदस्यांनीच कसा काय केला, आणि ते आरोप जो होता किंवा जो येणारा आक्षेप जो होता तो योग्यच प्रकारे राहणार होता, आणि तसा तो होऊ नये. कारण यापूर्वी लहुजी साळवे अभ्यास आयोग जो तयार केला गेला, त्या आयोगावर केवळ मातंग समाजाचेच पुढारी कार्यकर्ते या आयोगावर घेतले गेले, आणि आपण पाहतोय की त्या आयोगाने 5 वर्ष असेच गोंधळात घातले, आणि शेवटी 2 अहवाल सरकारला सादर केले होते. तो ठीक आहे, एक वेळेस मातंग समाजाचा तो आयोग होता, एका जातीचा आयोग होता म्हणून ठीक आहे. परंतु आता हा 59 जातीचा आयोग 59 जातीचा विषय असल्याने इथे तटस्थ असा आयोगच पाहिजे होता, आणि त्यामुळे भविष्यामध्ये काही अडचणी येऊ नयेत. यांनी जरी रिपोर्ट सादर केला, समजा चुकून जर मातंग समाजाचाच आयोग निर्माण केला असता आरक्षण उपवर्गीकरणाचा, आणि त्यांनी अहवाल जरी दिला असता, तरी भविष्यामध्ये विरोधक जातीकडून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला असता, आणि तो होऊ नये. आणि जो काही वेळ जाईल, समजा 1.5 वर्षानंतर आक्षेप घेतला गेला रिपोर्ट आल्यानंतर, तर तो जो गेलेला वेळ काही परत येत नसतो, आणि वेळ वाया जाऊ नये म्हणून आम्ही जाणीवपूर्वक या जे काही आमचे त्यावेळेस काही कार्यकर्ते पुढारी आरक्षण म्हणजे SC आरक्षण उपवर्गीकरणाचा एक जो अभ्यास आयोग निर्माण करायचे आम्ही म्हणजे पाठपुराव्यामध्ये होतो सरकारकडे, तर या आयोगामध्ये मातंग समाजातील काही पुढाऱ्यांची इच्छा होती की आपण जावं आणि लहुजी साळवेचा अभ्यास आयोगासारखा तो आयोग व्हावा. परंतु आम्ही जोरदार त्याला विरोध करत होतो, अनेक कार्यकर्ते अनेक काही बुद्धिजीवी मिळून आम्ही त्याला जोरदार विरोध करत होतो, आणि त्यामुळे मग त्यांच्याही लक्षात आलं की हा विरोध होतो आहे, आणि यांची मागणी म्हणजे आमची मागणी आहे की माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग व्हावा. मग त्यांनी हेही मान्य केलं की ठीक आहे, अध्यक्ष हा न्यायमूर्ती असावा, माजी न्यायमूर्ती, परंतु सदस्य म्हणून भविष्यात तयार होणाऱ्या आयोगामध्ये सदस्य म्हणून जाण्यासाठी सुद्धा यांची रेस लागली काही आमच्या कार्यकर्त्यांची, आणि मुख्यमंत्र्याकडे सरकारकडे तसे म्हणजे प्रस्तावही गेले की माजी न्यायमूर्ती या आयोगाचा अध्यक्ष असावा आणि बाकीचे आम्ही काही कार्यकर्ते त्यामध्ये सदस्य असावा. परंतु त्यालासुद्धा आम्ही ठाम विरोध केला, आणि आम्हाला माहीत होतं की एका जातीचे या 59 जातीचा अभ्यास करणाऱ्या आयोगामध्ये एका जातीचे सदस्य असणं हे आक्षेपार्ह आहे, आणि ते असू नये. तो अभ्यास तटस्थपणे झाला पाहिजे आणि होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हे जे मातंग समाजाची कोणी पुढारी त्या आयोगामध्ये सदस्य होण्याचा प्रयत्न करत होते, तर ते आम्ही विरोध करून सरकारकडे पाठपुरावा करून
व्यक्ती जे आहे ते आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि हाणून पाडलं. आणि आम्ही सरकारला सांगितलं की एक सदस्यीय आयोगच तयार करा. माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली जे इतर राज्यांनी केलं तसं एक सदस्यीय आयोगच निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आम्ही केली होती. हे सगळं झालं, परंतु सरकारने करताना मात्र माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग निर्माण करण्याऐवजी समिती निर्माण केली. 14 ऑक्टोंबर 2024 रोजी सरकारने न्यायमूर्ती आनंद बदर समिती आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रारूप तयार करण्यासाठी अभ्यास करून आणि सरकारला शिफारस करण्यासाठी एक समिती तयार केली, आनंद बदर समिती. बंधूंनो, इथे जर आयोग निर्माण केला असता तर आयोगाचा दर्जा अजून कमिटीपेक्षा वेगळा असतो. त्याला एक न्यायालयाचं स्वरूप प्राप्त होतं, म्हणजे कोर्टाचा एक त्याला प्रोटोकॉल असतो आणि त्याचा दर्जा वेगळा असतो. तो डायरेक्ट अहवाल जो आहे का अहवाल जेव्हा आयोग सादर करतो तेव्हा तो डायरेक्ट विधिमंडळामध्ये जात असतो. तर असा एक ते आयोग जो आहे थोडासा जो पॉवरफुल असतो कमिटीपेक्षा, तो आयोग द्या म्हणून आम्ही सरकारला पाठपुरावा करत होतो, परंतु सरकारने कमिटी तयार केली. असं काही नाही की कमिटीचा अहवाल सरकार स्वीकारत नाही, त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही, असंही काही नाही. तर कमिटी त्यांनी आपल्या अखत्यारीत तयार केली आणि ह्या कमिटीने कामकाजाला सुरुवात केली. कमिटीचा कार्यकाळ जो आहे आपण पाहतोय की सुरुवातीला 3 महिन्याचा होता आणि त्यावेळेस ह्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती आनंद बदर, हे बिहारच्या ह्युमन राईट कमिशनचे अध्यक्ष होते. त्यामुळे ते बिहारला होते आणि त्यांना ह्या उपवर्गीकरणाचं अभ्यासाचं काम करण्यासंबंधी काही अडचणी येत होत्या, मर्यादा येत होत्या. त्यामुळे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून फारसं काही झालंच नाही आणि म्हणून सरकारने नंतर त्याला 8 महिन्याचा कालावधी वाढवून दिला. 8 महिन्यामध्ये सुद्धा बदर समितीने त्याला कामकाज एवढं काही करता आलं नसावं आणि म्हणून सरकारने परत 6 महिन्याचा कालावधी वाढवून दिला. म्हणजे एकदा 8 महिन्याचा आणि नंतर 6 महिन्याचा असं 2 वेळेस आनंद बदर समितीला कार्यकाल वाढवून दिलेला आहे. आणि नंतर मग 16 मार्च 2026 रोजी आनंद बदर समितीने सरकारला म्हणजे मुख्यमंत्र्याला आपला तो अहवाल सादर केला. आता इथून थोडीशी या आनंद बदर समितीच्या कामकाजाबाबत विरोधक आणि समर्थकामध्ये संभ्रम निर्माण झाले आणि विरोधकांनी तर तो मुद्दा जाणीवपूर्वक हायलाईट केला आनंद बदर समितीच्या कार्यपद्धतीवर आणि आजही त्यांच्यावर त्या आनंद बदर समितीच्या अहवालावर टीका टिप्पणी केली जाते. आता विरोधक जे टीका टिप्पणी करतायत तर विरोधकांना मुळातच उपवर्गीकरण हा मुद्दा मान्य नाही. ज्या काही प्रगत जाती आहेत SC मधल्या, महार, चांभार, ढोर, 3 जाती प्रमुख समजा, तर या जातींना उपवर्गीकरण मान्य नाही. कारण सहजच आहे की आतापर्यंत या जातींना अतिरिक्त जो आरक्षणाचा लाभ मिळत होता, जर उपवर्गीकरण झालं तर ते मिळणार नाही आणि त्याहीपेक्षा या काही गरीब जातींचा एक वेगळा गट तयार केला तर त्यांना जास्त आरक्षण जातं की काय, या भीतीपोटी, ह्या 2 भीतीपोटी जे काही प्रगत जाती आहेत SC मधल्या, तो आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करतो आणि विरोध करतोय म्हणून ह्या कुठली तरी कारणं शोधायचे, काहीतरी त्रुटी असो नसो त्या तयार करायच्या आणि त्याचा प्रचार प्रसार करायचा, असं विरोधकांचं काम सुरू झालेलं आहे. आता बदर समितीच्या अनुषंगानं बोलल्या जातं
की बदर समितीनी एकट्याने काम करणं योग्य नव्हतं, तर या समितीमध्ये अनेक जातीचे प्रतिनिधी घेणं आवश्यक होतं. या मुद्द्यावरही बदर समितीला टार्गेट केलं जातं की बदर समितीनं काम चुकीचं केलेलं आहे. दुसरं की बदर समितीने जो अहवाल सादर केला तो कशाच्या आधारे केला, कारण बदर जो आहे, न्यायमूर्ती आनंद बदर जे आहेत ते कुठंही मीटिंगसाठी गेलेले नाहीत, कुठल्या चर्चेसाठी गेले नाहीत किंवा त्यांना चर्चेला त्यांनी कुठल्या संघटनेला किंवा कुठल्या नेत्यांना, विरोधक आणि समर्थक यांना कधी चर्चेला बोलवलं नाही. आणि यांनी कुठलाही सोशो इकॉनॉमिक असा काही अभ्यास केलेला नाही. आणि त्यामुळे त्यांनी जो अहवाल दिला आहे तो बरोबर नसणारच आहे, नाहीच आहे, कारण त्यांनी अभ्यासच केला नाही. असे आरोप, असे आक्षेप या बदर समितीवर घेतले जात आहेत. आणि म्हणून बदर समितीचा अहवाल आम्हाला मान्य नाही. त्यांनी कुठेतरी बसून काहीतरी अहवाल तयार केला असावा, त्यांच्याकडे आकडेवारी काही नाही. अशा अनेक प्रकारचे बदर समितीवर आक्षेप घेऊन या बदर समितीच्या अहवालावर आक्षेप घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत विरोधकाकडून. आणि त्याचप्रमाणे आरक्षण वर्गीकरणाचे जे समर्थक जाती आहेत त्या जाती सुरुवातीला हेच म्हणत होत्या की बदरनी असं कुठे विभाग वाईज बैठका घेतलेलं आढळून येत नाही किंवा वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींना बोलवलेलं नाही. या एस-सी समूहामध्ये कोणाचंही काही मत घेतलं नाही. आणि मग कशाच्या आधारावर केलं, आणि जर त्यांनी अंदाजे आकडेवारीवर केलं किंवा मागच्या काही रिपोर्टवर केलं तर हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे समर्थक जातीमधून सुद्धा याच्यावर काही प्रमाणामध्ये काही लोक टीका करत होते. परंतु आपण एक वस्तुस्थिती पाहिली पाहिजे की मी मागेच म्हटल्याप्रमाणे, थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे, की ही न्यायमूर्ती अनंत बदर समिती आहे आणि समितीला काही कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे. आपण त्याचा GR जर वाचला समितीचा तर त्याच्यामध्ये लक्षात येतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये हिअरिंगचा हा विषय येत नाही. जो आयोग असतो, आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये असतं की त्यांच्याकडे जो काही विषय असतो तो काही प्रमाणात लोकांमध्ये जाऊन किंवा लोकांच्या समाजाच्या प्रतिनिधीपर्यंत जाऊन, त्यांना बोलावून किंवा त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या बैठका घेऊन त्यांची हिअरिंग करणं हा एक आयोगाचा कार्यकक्षेतला भाग असतो. पण तो समितीच्या कक्षेमध्ये येत नाही आणि GRमध्ये तसं ते नव्हतंही. आणि म्हणून त्यांना जे आहे ते बाहेर जाऊन लोकप्रतिनिधीशी किंवा संघटनांच्या प्रतिनिधीशी बैठका घेणे, चर्चा घेणे, त्यांचा विचार घेणे, निवेदन स्वीकारणे, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी बदर समितीच्या कार्यकक्षेत नसल्यामुळे त्यांनी ते केल्या नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही की बदर समितीने अभ्यास केलेला नाही. आता बदर समितीने हा अहवाल सबमिट करायला जवळपास 17 महिन्याचा कालावधी घेतलेला आहे. 14 ऑक्टोबर 2024 ते 16 मार्च 2026 एवढा कालावधी जर बघितला तर तो 17 महिन्याचा कालावधी होतो. आणि ह्या 17 महिन्यामध्ये बदर समितीने अभ्यास न करता अहवाल सादर केला असं म्हणता येईल का? जिथे इतर राज्यांच्या आयोगाने आपण जर बघितलं तर तिकडे आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, हरियाणा असेल, ज्या काही राज्यांनी लागू केलं त्या राज्यांनी आयोग निर्माण केला, अभ्यास आयोग उपवर्गीकरणाचा, आणि केवळ 2 महिन्यामध्ये त्या आयोगाने आपले अहवाल सादर केले. मग इतर राज्याचे आयोग 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करू शकतात
आणि तिथे उपवर्गीकरण लागूही होऊ शकतं. तिथं महाराष्ट्रातील न्यायमूर्ती आनंद बदर समितीने 17 महिन्यातही अभ्यास केला नसावा. कशाच्या आधारावर आपण म्हणतो की बदर समितीने अभ्यास न करता किंवा थातूर मातूर अभ्यास करून काहीतरी अहवाल सादर केला, हे कशाच्या आधारे आपण म्हणू शकतो? ही एक गोष्ट झाली. दुसरं असं आहे की आनंद बदर समितीला खरोखरच इकडे समाजामध्ये किंवा लोकप्रतिनिधींना किंवा संघटनांच्या प्रतिनिधींना भेटून माहिती घ्यायची गरज होती का? तर नाही. आरक्षण उपवर्गीकरणाचा जो अभ्यास आयोग आहे किंवा समिती आहे, याच्या पुढे फार मोठं क्लिष्ट काम असं नाही. कारण या समितीला, आनंद बदर समितीला किंवा आरक्षण उपवर्गीकरणाच्या आयोगाकडे असं काम नाही की एखादी जात SCमध्ये टाकण्यासाठी अभ्यास करायचा आहे किंवा बाहेर काढण्यासाठी अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी त्याचं सोशो इकॉनॉमिक, त्याची गुणधर्म, SCचे काय काय आहेत असे गुणधर्म हे शोधणं, किंवा एखादी जात मागास ठरवायची असेल तर त्यासाठीचा जो काही कामकाजाचा भाग आहे किंवा स्वरूप आहे ते वेगळ्या स्वरूपाचं आहे. ते सर्वेक्षणाचं पद्धतीचं आहे, ते बैठका घेण्याचं आहे, निवेदनं स्वीकारण्याचं आहे, म्हणजे जसे पूर्वी आयोगाने काम केले त्या पद्धतीने. परंतु अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करताना हा विषय येत नाही. हा विषय साध्या सोप्या प्रक्रियेचा भाग आहे. कारण SCमध्येच ज्या काही जाती आहेत आणि ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही तेवढं या प्रक्रियेमध्ये तपासायचं आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे की अनुसूचित जातीमध्ये ज्या काही 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये शिक्षणाचा लाभ किती प्रमाणात कोणत्या कोणत्या जातींना मिळाला ती आकडेवारी पाहायची होती. तो डाटा कलेक्ट करायचा आहे, इम्पिरिकल डाटा. दुसरं, अनुसूचित जातीमध्ये जातनिहाय नोकरीतील आरक्षणाचा लाभ कोणत्या जातीला कसा कसा मिळाला, ही एक आकडेवारी, हा एक डाटा घेणं या अनुषंगाने गरजेचं होतं. कारण हे जे आरक्षण उपवर्गीकरण आहे, या आरक्षणाचा लाभ कशासाठी आहे? एक नोकरीत आहे आणि शिक्षणात आहे. आणि मग शिक्षण आणि नोकरीमध्ये अनुसूचित जाती अंतर्गत कोणकोणत्या जातीला किती किती मिळाला आणि कोणत्या जातींना मिळाला नाही किंवा अल्प मिळाला, हे हा डाटा फक्त गोळा करायचा आहे. आणि या डाटाच्या आधारे मग ते गट निर्माण होऊ शकतात, करता येतात की आरक्षणाचा लाभ या जातींना अत्यंत मिळालेला आहे, एवढ्या जातीला थोडा मध्यम स्वरूपाचा मिळाला आहे, किंवा एवढ्या जातीला त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मिळालेला आहे, अतिरिक्त मिळालेला आहे. हे जर आपण नोकरीत आणि शिक्षणातील आरक्षणाची लाभाची आकडेवारी जर मिळाली तर हे आपल्याला गट निर्माण होऊ शकतात. आणि एवढाच अभ्यास करणं या आनंद बदर समितीला अपेक्षित आहे, जे की इतर राज्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये काही अवघड नाही. आता कम्प्युटराईजचं सगळं युग आहे आणि सगळी जी आकडेवारी आहे ती कम्प्युटराईज आहे. आणि त्यामुळे आनंद बदर समितीने निश्चितपणे ती माहिती घेतलीच असणार आहे वेगवेगळ्या विभागातून किंवा महाराष्ट्राच्या सचिवालयातून, जे की आपण काय म्हणतो त्याला सरकारचं जो हे आहे मुख्य सचिव किंवा सामाजिक न्याय विभागाचे सचिव, यांच्या माध्यमातून तो डाटा त्यांनी मिळवलाच असावा आणि मिळवतीलच ना. कारण
ते स्वतः न्यायमूर्ती आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट जे आहे ते त्यांना माहिती आहे. त्याचा अभ्यास त्यांनी केलेलाच असणार ना, त्यांना काही वेगळं सांगायची गरज असणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनप्रमाणे हे उपवर्गीकरण करायचं आहे. मग ते गाईडलाईन काय आहेत? एम्पिरिकल डाटा इज मस्ट. एम्पिरिकल डाटाशिवाय सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या निकालामध्ये सांगूनच ठेवलेलं आहे की उपवर्गीकरण राज्य सरकार करू शकतं आणि केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी त्या राज्यातील जातींचा जो आहे तो एम्पिरिकल डाटा कलेक्ट करून आणि ते सिद्ध करून की बाबा कोणत्या जातीनं मिळालेलं नाही आणि मग मिळालं नसल्यावर त्यांना राज्यांना तो पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी तो केलं पाहिजे, अशा पद्धतीचं आहे. म्हणजे एम्पिरिकल डाटा असल्याशिवाय उपवर्गीकरणाची प्रक्रिया पुढं जातच नाही, निर्णय होतच नाही. हे अंतिम सत्य आहे. आणि म्हणून बरेचदा विरोधक म्हणतात की हे टिकणारच नाही, हे चुकीचं व्हायलं आहे, आनंद बदल समितीनं कामच केलं नाही, चुकीचं व्हायलं आहे, आम्ही ऑब्जेक्शन घेऊ. बरोबर आहे, परंतु हे एवढं सोपं आहे का? न्यायमूर्ती आनंद बदल समितीनं माहिती नाही का की कसं काम करायचं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या काय गाईडलाईन आहेत, आणि त्यांनी अभ्यास न करता अहवाल देऊच कसं काय शकतात? मग ते शक्यच नाही ना, त्याच्यापुढे आपल्याला बोलायची गरजच नाही. कारण ज्याच्याकडे काम दिलं आहे न्यायमूर्तीला ते सगळं बघूनच करेल. आपल्यापेक्षा तो तज्ज्ञ आहे, त्याला जास्त आपल्यापेक्षा गोष्टी कळतातच. जर त्यांनी विदाऊट इम्पिरिकल डाटाशिवाय जर अहवाल सादर केलेला असेल तर निश्चितच ती चुकीची बाब होणार आहे आणि ते होणारच नाही तसं, कारण ते स्वतः एक न्यायमूर्ती आहेत आणि त्यांना सगळ्या गाईडलाईन माहिती आहेत. आणि म्हणून आपण जे म्हणतोय की आनंद बदर समितीनं हे काम बरोबर केलेलं नाही, निश्चितपणे केलेलं आहे त्यांनी. 100% मला विश्वास आहे त्यांना जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन आहेत त्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि तसा कामकाज करूनच त्यांनी अहवाल सादर केलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे ना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता मागे चर्चा केली की बदर समिती कुठं गेली नाही, कुठं फिरली नाही वगैरे वगैरे, परंतु सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा आपल्या निकालामध्ये सांगितलेलं आहे. आणि खास करून चंद्रचूड न्यायमूर्ती जे चीफ जस्टिस होते त्या न्यायपीठामध्ये प्रमुख न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच आपल्या निकालपत्रामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी लिहिलेल्या की द स्टेट मस्ट कलेक्ट द डाटा ऑन द इनॲडिक्वसी ऑफ रिप्रेझेंटेशन इन द सर्व्हिस ऑफ द स्टेट बिकॉज इट इज यूज्ड ॲज अन इंडिकेटर ऑफ बॅकवर्डनेस. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इम्पिरिकल डाटा कलेक्ट कसा करायचा, तर ज्या काही राज्याच्या सेवा आहेत शासकीय सेवेमध्ये, राज्याच्या शासकीय सेवेतील प्रतिनिधित्व अनुसूचित जातींचं वेगवेगळा, त्याचा जरी आपण डाटा घेतला तरी त्या आधारावर आपल्याला हे उपवर्गीकरण करता येतं. कारण ते काय म्हणतं जजमेंटमध्ये, इट इज ॲन इंडिकेटर ऑफ बॅकवर्डनेस, म्हणजे सेवेमध्ये कोणत्या जातीचं किती प्रतिनिधित्व आहे ते जे आहे ते त्याच्या बॅकवर्डनेसचं हे इंडिकेटर आहे आणि त्या आधारावर मग हे उपवर्गीकरण चे गट जे आहे पाडू शकतात किंवा उपवर्गीकरण करू शकतात. तर अशा पद्धतीच्या काही गाईडलाईन आहेत आणि हे सर्व्हिसमधलं जे काही रिप्रेझेंटेशन आहे वेगवेगळ्या जातीचं ते घ्यायला एखाद्या आयोगाला, अभ्यास आयोगाला किंवा अभ्यास समितीला फार मोठं काम नाही. इतर राज्याने ती 2 महिन्यामध्ये केलेलं आहे. मग या न्यायमूर्ती आनंद बदर समितीने 17 महिन्यात केलं नसावं का? तर निश्चितपणे केलेलं असावं. त्यांनी माझ्या मते तर हे इम्पिरिकल डाटा नोकरीतला घेतलेलाच असणार आहे, जातनीय विविध जातीचा, आणि शिक्षणातलाही त्यांनी घेतला असावा. आणि हे सगळं घेऊन
कुठल्या जाती किती मागे आहेत, किती प्रमाणात फायदा किंवा त्यांना लाभ मिळाला नाही, अति लाभ वंचित असलेल्या जाती किती आहेत आणि अति लाभधारक जाती किती आहेत. अशा पद्धतीने त्यांनी अभ्यास करून जे काही त्यांना वाटतं त्या पद्धतीने त्यांनी उपवर्गीकरणाचं प्रारूप तयार केलेलं असावं आणि ते सरकारला सादर केलं असावं. आता आपण या अहवालाची ओपन होण्याची वाट न पाहता त्या अहवाल ओपन होण्या अगोदरच त्याच्यावर विरोधकाकडून टीका सुरू आहे. तर हे चुकीचं आहे. म्हणजे कुठलीही प्रोसिजर उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने केली की ती चुकीचीच कशी ठरवायची, याच हेतूनं विरोधकांचं बोलणं चालू आहे. परंतु त्याची वाट न पाहता खरं तर त्या अहवाल चुकीचा आहे हे आपण म्हणजे हे ठरवण्या अगोदर किंवा बोलण्या अगोदर त्या अहवाल काय आहे, कसा तयार केला याची माहिती मिळणं आवश्यक आहे. परंतु तो अहवाल समजण्या अगोदरच, अहवाल ओपन होण्या अगोदरच त्या अहवालाला विरोध करणं सुरू आहे. आणि म्हणून हे कुठंतरी म्हणजे ठरवून केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे बंधूंनो, मला एकच म्हणायचं आहे की वाट बघा. स्वतः अनंत न्याय भादर हे जे आहेत न्यायमूर्ती आहेत, त्यांना सर्व जी ही प्रक्रिया माहिती आहे आणि त्या निर्णयाच्या अधीन राहूनच त्यांनी तो अहवाल तयार केलेला असावा. आणि तो अहवाल ओपन होईपर्यंत आपण वाट बघूया. तो अहवाल निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनप्रमाणे तयार केलेला असावा, असा आपण अशी आपल्याला अपेक्षा आहे. आणि आपण त्याची वाट पाहूया आणि नंतर याच्यावर आपल्याला मत वगैरे व्यक्त करता येईल. परंतु तोपर्यंत त्या आनंद बदर समितीच्या अहवालावर टीका टिप्पणी करणे अगोदरच हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून सर्वांना माझं म्हणणं आहे की आपण वाट पाहूया. सरकारने खरं तर इतके दिवस लावायची गरज नाही. हा विषय एवढा प्रलंबित ठेवण्याची गरज नाही. एकतर खूप उशिरा अहवाल सादर झाला 17 महिन्यानंतर, आणि आता तिथून पुढे 3 महिने झालं अहवाल सादर करून, तरी सरकार ते ओपन करत नाही. तर सरकारने हे जे काही आहे ते सरकारने पटकन ओपन करावं, सर्वांच्या समोर आणावं. त्याची गरज आहे. आणि नंतरच उपवर्गीकरणाची दिशा निश्चितपणे पुढे जाणार आहे. पण एवढं निश्चित आहे की माझं वैयक्तिक मत आहे की जो काही अहवाल आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनप्रमाणे आहे, त्या प्रक्रियेनुसारच तयार केलेला आहे आणि त्याची आपण वाट बघितली पाहिजे. धन्यवाद.